जे चॉकलेटचं मार्केट आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ 55% शेअर हे मॉन्डेलीज डेअरी मिल्क यांचंच आहे। तसं चॉकलेट्समध्ये आपण इंडियन ब्रँड्स आपण खूप कमी आहेत। भारतामध्ये अमूलने पहिला चॉकलेटचा प्लांट गुजरातच्या आनंदमध्ये सेटअप केला। त्यांनी पण तो नेस्लेच्या मदतीने सेटअप केला त्याचा। आणि आमच्याकडे एक पद्धत आहे की आम्ही चॉकलेट टेस्ट केल्याशिवाय कस्टमरला देत नाही। त्यावेळेस मी या प्रोफेशनमध्ये आलो, कितीही आपला बिझनेस वाढला तरी मशीनला काम न देता माणसांच्या हाताला काम कसं मिळेल हे आम्ही फोकस ठेवलेलं आहे। नमस्कार, मी संकेत नाईक आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका या नवीन पॉडकास्टमध्ये। व्हॅलेंटाईन वीक आहे, त्यामुळे अर्थातच सगळ्यांना प्रश्न पडला असेल की माझ्या व्हॅलेंटाईनला काय गिफ्ट देऊ। हमखास एक कॉमन गिफ्ट आहे चॉकलेट। बरं, मग ते कुठल्या ब्रँडचं देऊ ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या पॉडकास्टमध्ये मिळेल। माझ्या लहानपणीनं साधारण एक वाण्याच्या दुकानात गेलो की काचेच्या बरणीत लिमलेटच्या गोळ्या मिळायच्या, 8 आणा 50 पैसे। आणि त्यावेळेला एखाद्या बड्डे पार्टीला गेलो आणि मेलडी चॉकलेट मिळालं की प्रीमियम चॉकलेट खाल्ल्याचा फील यायचा, तो आनंद खूप वेगळा होता। पण कालांतराने ना प्रीमियम चॉकलेटची डेफिनेशन बदलली आहे। तर हे प्रीमियम चॉकलेट कसं मॅन्युफॅक्चर होतं, प्रीमियम चॉकलेट्स म्हणजे काय, त्याची प्राइसिंग काय, त्याचं मार्केट किती मोठं आहे, हे आजच्या पॉडकास्टमधनं आपण आपल्या मराठी उद्योजकाकडनं समजून घेतलं आहे। आज आपल्यासोबत आहेत चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असणारे आपले सुरेश सिरसाट सर, फाउंडर चोको चिकोज। चला मग भेटूया सरांना। सर नमस्कार। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये। चॉकलेट म्हटलं की अर्थातच म्हणजे माझाही किंवा सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे आणि त्याला कुठेही वयाची मर्यादा नाही। म्हणजे लहान मुलापासून अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत चॉकलेट बघितलं की एक वेगळा ना आनंद मिळतो। आणि जसं तुम्ही पण म्हटलं की येस यू कॅन बाय हॅपीनेस, चॉकलेट इज हॅपीनेस। तर मग एक साधं ही कन्क्लुजन आहे की बिझनेस हा का करावा, तरी पण तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुमचा व्हाय काय आहे या बिझनेसमध्ये यायचा। चॉकलेट्स म्हणलं की प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणी त्याच्याशी निगडीत आहे आणि माझं पॅशन असं आहे की त्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि वर्तमानातही आपल्या काही आठवणी त्याच्यासोबत घेण्याचा हा जो आमचा प्रयत्न आहे, हा मी या चॉकलेटच्या माध्यमातून म्हणजे लहानपणापासून मलाही चॉकलेटची खूप आवड होती, तर तो अनेकांबरोबर शेअर करता यावा ह्यासाठी मी या व्यवसायात आलो। सर आता तुमचा म्हणजे व्हाय तर ऑब्व्हियसली की तुम्हालाही स्वतःला चॉकलेट आवडते आणि प्रत्येक गोष्टीत ना म्हणजे काही गोष्टी, मी प्रत्येक गोष्ट नाही म्हणणार की एक नॉस्टॅल्जिक फिलिंग असते आपल्याला ना, ती गोष्ट लहानपणातल्या आठवणीकडे घेऊन जाते। आणि चॉकलेट तुम्ही अर्थात जसं बोललात की चॉकलेट लहानपणीच्या आठवणींना उजाळा देतो, त्यामुळे तुमचा व्हाय खूप मला असं पटलं आहे की हां येस हे कारण असू शकतं। आता तुमच्या बिझनेसमधल्या टेक्निकॅलिटी समजून घेऊच आपण, कारण चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग युनिट कसं असतं, तसा सेटअप कसा होतो। पण त्याआधी ना चॉकलेटचं हे जे काही मार्केट आहे, कारण प्रत्येकजण चॉकलेट खातो जसं म्हणालो, तर हे मार्केट किती मोठं आहे, इंडियन चॉकलेट मार्केट किती मोठं आहे। कारण माझं जेवढं नॉलेज आहे मला एवढंच माहिती आहे की इंडियामध्ये प्रीमियम चॉकलेट्स हे इम्पोर्ट केले जातात बऱ्याच प्रमाणात, तर तो आकडा काय आहे हे सगळं तुमच्याकडनं आज जाणून घ्यायला आवडेल। इंडियन चॉकलेट मार्केट तसं पाहिलं तर खूप वास्ट आहे आणि त्याला डेव्हलपमेंट पण खूप आहे। ओके, ॲज 2021चं जे फिगर्स बघितले तर जवळपास 15,512 करोडचं हे इंडियन चॉकलेट मार्केट आहे। 15,000 करोड, 15,512। आणि 2024चं जर अनुमान आपण पाहिलं तर हाच आकडा जवळपास $2.21 मिलियन इथपर्यंत जाण्याची अंदाज आहे। आणि 2029 पर्यंत हाच आकडा $3.05 बिलियन पर्यंत जाण्याचा एक अनुमान आहे। आणि भारतीय मार्केट म्हणजे चॉकलेटचं जे मार्केट आहे हे वाढायला वेगवेगळी कारणं आहेत। म्हणजे आता बघा तुम्ही, आपलं जे ट्रॅडिशनल स्वीट्स आहेत ते आता चॉकलेटमध्ये कन्वर्ट होत आहे आणि लार्ज जे आपलं पॉप्युलेशन आहे, आपण यंगेस्ट पॉप्युलेशन इन द वर्ल्ड आहे इंडिया, येस। तसं आपला पॉप्युलेशन रेशो बघितला तर मोर दॅन 50% हा अंडर 30 आहे। आणि चॉकलेटचं जे कन्झम्पशन हे यंगस्टर्सकडनं जास्त होतं, ते एक कारण आहे। परत
जे हेल्थ कॉन्शियस हा एक भाग आता सध्या जास्त ट्रेंड होतो आहे की लोक हेल्थ कॉन्शियस झालेत, तर त्यांनाही आपण बऱ्यापैकी खूप ह्या चॉकलेटच्या माध्यमातून देऊ शकतो. बरोबर. जे ऑर्गॅनिक आहे, नंतर विगन आहे, अच्छा, ग्लुटन फ्री आहे, झिरो शुगर चॉकलेट आहे. हे याच्या आपण बऱ्यापैकी कॉम्बिनेशन करून जे हेल्थ कॉन्शियस कस्टमर्स आहेत किंवा कन्झम्पशनवाले जे एज ग्रुप आहेत त्यांना देऊ शकतो. अजून एक वाढणारा वर्ग म्हणजे आपल्याकडे डायबिटीजचं प्रमाण तुम्ही पाहिलंच आहे की रॅपिडली खूप जास्त आहे. तर त्यांच्यासाठी ह्या कॅटेगरीमध्ये जे झिरो शुगर चॉकलेट आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये नॅचरल स्वीटनर्स जे आहेत, एक मॉन्क फ्रूट म्हणून येतं, अजून एक 2-3 जे नॅचरल स्वीटनर्स वापरून बऱ्यापैकी त्याचं कॉम्बिनेशन करून आपण चॉकलेट्स बनवू शकतो की ज्याच्याने लो BP, लो कॅलरीजचं आपण त्याच्यामध्ये प्रमाण कमी करू शकतो. हे झिरो शुगर आणि डार्क चॉकलेट पर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? हां, ह्या ॲक्च्युली जे डार्क चॉकलेट आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज असतात ते की 40%, 50%, किती पर्सेंट कोको त्याच्यामध्ये आहे आणि किती पर्सेंट शुगर आहे. समजा एखादं डार्क चॉकलेट 60% डार्क आहे, इट मीन्स 60% कोको अँड 40% शुगर. हे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये असतं. आणि जो झिरो शुगर चॉकलेट आहे त्याच्यामध्ये शुगर अजिबात नसते. तो कम्प्लिटली तो झिरो शुगर, म्हणजे त्याच्यात शुगर नसतेच. मग त्याच्यामध्ये काही वेळेला आर्टिफिशियल स्वीटनर पण यूज केला जातो. मग तो फक्त स्वीट लागेल आपल्याला, पण त्याच्यामध्ये बॉडीला त्याचा काही. परत थोडासा मूळ प्रश्न येतो की मार्केट साईजवर इम्पोर्ट किती % अजून पण इंडिया करते? कारण बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही मॉलमध्ये वगैरे जाता तेव्हा तुम्हाला इम्पोर्टेड चॉकलेट्सच मिळतात, किंवा आजही लोकांमध्ये इंडियन ब्रँड्स आहेत, पण तरी पण बघा ना, आपण कधी कोण आपल्या रिलेटिव्ह फॅमिलीमधलं बाहेरगावी गेलं की त्यांनी जे चॉकलेट आणलं की तो एक क्रेज असतो तो चॉकलेट खायचा. तेच जर मी लोकली मेड कोणाला चॉकलेट दिलं त्याला तेवढं त्याचं ते क्रेज नसतं. तर हेही काय फंड आहे, आणि इम्पोर्टवर किती डिपेंडंट आहोत आपण अजून पण? इम्पोर्ट आपला चॉकलेटचा जर पाहिला तर लास्ट इयर जवळजवळ $24.87 बिलियन आपण इम्पोर्ट केलं आहे चॉकलेट. इतका वास्ट डिपेंडन्सी. आणि तसं चॉकलेट्समध्ये आपण इंडियन ब्रँड्स आपण खूप कमी आणि महागे पण आहोत. क्वालिटी वाईज भारतामध्ये अमूलने पहिला चॉकलेटचा प्लॅन्ट गुजरातच्या आनंदमध्ये सेटअप केला 1973ला. तर त्यांनी पण तो नेस्लेच्या मदतीने सेटअप केला त्याचा. आणि अमूल आता मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचं चॉकलेट देत आहे. आणि चॉकलेटचं कन्झम्पशन पण आपल्याकडे खूप वाढत चाललं आहे. आता पूर्वी म्हणजे ॲज पर कॅपिटा कन्झम्पशन जे आपण म्हणतो, जर भारतातलं बघितलं तर हे फक्त 140 ग्रॅम पर इयर आहे. पर पर्सन ॲव्हरेज जो आपण पर कॅपिटा कन्झम्पशन म्हणतो तो. आणि हे जर आपण कम्पेअर केलं UK किंवा USA, तर त्यांचं ॲव्हरेज पर कॅपिटा कन्झम्पशन हे मोर दॅन 10 kg आहे पर इयर पर पर्सन. इतका डिफरन्स आहे. आणि आपल्याकडे म्हणजे अजून चॉकलेटचा याला खूप स्कोप आहे ह्या मार्केटमध्ये. आपण तसे खूप मागे आहोत. आणि भारतीय मार्केटमध्ये तुम्हाला तर माहिती आहे मार्केट शेअर्स जे चॉकलेटचं मार्केट आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ 55% शेअर हे मॉन्डेलीज, डेअरी मिल्क यांचंच आहे. आणि मग बाकीचे त्याच्यानंतर थोडा शेअर सगळ्यांचा आहे. पण किंग मार्केटमध्ये आज डेअरी मिल्क जी USA कंपनी आहे मॉन्डेलीज त्यांचाच ब्रँड चालतो. तर आपण कुठेतरी ह्या क्षेत्रामध्ये येऊन आणि आपल्याबरोबर अजून काही लोक येतील आणि थोडंसं मार्केट शेअरिंग, आपलं भारतीय मार्केट शेअरिंग वाढेल या अपेक्षेने मी या व्यवसायामध्ये प्रयत्न करतो आहे. ओके, आपण टेक्निकल बाजू पण समजून घेऊच, म्हणजे सेटअपला काय गरजेचं आहे आणि वगैरे हे.
कारण एखाद्या उद्योजकाला जर चॉकलेट मॅन्युफॅक्चरमध्ये यायचं असेल तर मग आपल्या पॉडकास्टचा त्याचा फायदा त्याला नक्कीच होईल. पण त्याआधी आपण जेव्हा मार्केट शेअरिंगचं बद्दल वगैरे म्हणतोय की तुम्ही प्रचंड अभ्यास केला आहे, मला वाटतं की मार्केट काय आहे. आणि हेच आम्ही प्रत्येक पॉडकास्टमधनं ना आमच्या सगळे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मेसेज देत असतो की तुम्ही जेव्हा व्यवसायात याचा विचार करता ना तेव्हा मार्केटचा अभ्यास करा. त्याच लाईन्सवर तुम्ही जेव्हा आपलं पहिलं बोलणं झालं तेव्हा तुम्ही मला सांगितलं की मी अलिबागसारखं ठिकाणच का निवडलं, कारण आज तुमचे मांडवा असेल, अलिबाग सिटीमध्ये नागाव जे आज टुरिझमसाठी खूप फेमस आहे डेस्टिनेशन ते आहे, आणि मुरुडसारखं ठिकाण, असे 3 आउटलेट्स तुम्ही ओपन केले. तर काय कारण आहे, ऑडियन्सला सांगा की काय कारण आहे की तुम्ही हे ठिकाण निवडलं. अलिबाग आपलं तसं पाहिलं तर एक टुरिस्ट प्लेस म्हणून उदयाला येत आहे आणि खूप फास्ट डेव्हलपमेंट आहे. आपल्याकडे जो येणारा टुरिस्ट वर्ग आहे हा बऱ्याच मोठा आहे. म्हणजे खूप आहे. तसे फिगर्स जर बघितले तर अलिबागमध्ये आपल्याकडे वर्षाला जवळजवळ 12 ते 15 लाख टुरिस्ट व्हिजिट करतात आणि इथे येणारा टुरिस्ट आपल्या अलिबागमधनं काहीतरी चांगल्या आठवणी घेऊन जाईल या हिशोबाने आपण आता आपल्याकडे तशा बऱ्याच वस्तू आहे. आपल्याकडचा पांढरा कांदा जो GI मानांकन आहे ते आहे, सुकी मच्छी वगैरे ते पण आहे ज्याच्यासाठी आपण फेमस आहोत. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहे, पापड आहे, मसाले आहे. तर मग मी विचार केला की याच्या व्यतिरिक्त वेगळेपणा अजून काय आपण देऊ शकतो की जो इथनं जाताना टुरिस्ट आनंदाने आठवणी घेऊन जाईल. तर त्या दृष्टीने मी मार्केट सर्वे केला आणि अर्थात मला याची आवड पहिल्यापासून होतीच. तर मग आम्ही याच्यावरती रिसर्च केला, थोडा स्टडी केला, मार्केट स्टडी केला आणि या प्रोडक्टमध्ये थोडं R&D केलं. शेल्फ लाईफ कशी वाढेल, प्रोडक्ट अजून क्वालिटी चांगली कशी देता येईल, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही हे प्रोडक्ट डेव्हलप केलं. आणि चॉकलेटचा बिझनेसमध्ये तसं काय रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त तुम्ही ते कशा पद्धतीने करता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएटिव्हला खूप वाव आहे. तुम्ही जेवढी क्रिएटिव्हिटी कराल तेवढं त्याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहाल. आणि क्वालिटी, आम्ही क्वालिटीशी कधीच कॉम्प्रोमाइज केला नाही. जे आहे ते बेस्ट क्वालिटीचं. कधी आमच्याकडे जवळजवळ 10 वर्षापासून कस्टमर जो 10 वर्षापूर्वी चॉकलेट घेऊन जातो, म्हणजे गेलेले आहेत, ते केव्हाही अलिबागमध्ये कुठेही आले, कुठेही थांबले तरी ते आवर्जून आमच्या शॉपला व्हिजिट देऊन चॉकलेट्स घेऊन जातात किंवा ऑनलाईन मागवतात चॉकलेट्स. म्हणजे अशा वेळेला मार्केटिंगची मग गरज नाही लागत जर तुम्ही क्वालिटी मेंटेन ठेवली. मार्केटिंगची गरज लागत नाही असं म्हणता येणार नाही, पण क्वालिटी आणि माउथ पब्लिसिटी हे मार्केटिंग बेस्ट मार्केटिंग आहे. मग बाकी तुम्ही कितीही मार्केटिंग करा, होल्डिंग्स लावा, ह्याला तुमची क्वालिटी चांगली नसेल तर कस्टमर एक वेळा येईल. एक वेळा माणूस फसतो, 2 वेळा फसतो, 3 वेळा नाही फसत. म्हणजे कस्टमरला तुम्ही फसवू नाही शकत. हा फंडा तुम्ही कायम लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे जो कोणी या उद्योगामध्ये किंवा कुठल्याही उद्योगामध्ये कस्टमरला कधीच आपण फसवू शकत नाही, हे कायम आम्ही लक्षात ठेवलं आणि त्या दृष्टीनेच आम्ही काम करत राहिलो. आज खरं आहे. अजून बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी 2 कन्क्लुजन्स बघा आता कसे आहेत. प्रत्येक पॉडकास्ट मी सांगत असतो ना, हा आयडियल पॉडकास्ट म्हणेन मी. एक, मार्केट रिसर्च बघा किती छान केलं सरांनी. प्रत्येक नंबर माहिती आहे, मार्केट साईज काय आहे, कन्झ्युमर कोण आहे, टार्गेट ऑडियन्स कोण आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण म्हणतो ना लोकेशन. आपला पहिला एक पॉडकास्ट झाला होता बघा मराठी उद्योजकाचा, ज्यांनी 4 फ्रँचायसीज ओपन केल्यात. त्यांनी पण तेच भर दिला की तुमचं लोकेशन जर बरोबर असेल ना तर फार मेहनत नाही करायला लागणार, बिझनेस ग्रो होणार. सरांनी पण लोकेशनवर भर दिला बघा. अलिबाग का तर टुरिझम प्लेस आहे. मग वेगळे पण काहीतरी लोकांना परत नेताना काहीतरी एक वेगळी आठवण म्हणून काय तर मग चॉकलेट्स, आणि म्हणून हा ब्रँड. तर ह्या नोट डाऊन करा गोष्टी आणि तुमच्या व्यवसायात पण बघा कुठेतरी जर घेता आल्या तर व्यवसाय ग्रो होईल. सर आणखीन एक मुद्दा तुमचा, म्हणजे मी तुमचं चॉकलेट ही खाल्लेलं आहे, इथून घेऊन जातो मी बऱ्याच वेळेला. क्वालिटी नो डाऊट प्रीमियमच क्वालिटी आहे, पण तुम्ही ना मार्केटिंगचा जो फंडा एक बेसिक पॅकेजिंग, मी नेहमी सांगत असतो माझ्याकडे पण जे जर कोणी गायडन्सला आलं ना, पॅकेजिंगवर भर द्या. आपण काय करतो ना, प्रोडक्ट खूप चांगला बनवतो, त्याच्यावर खर्च करतो, जेव्हा विकायची वेळ येते ना तेव्हा मार्केटिंग किंवा पॅकेजिंगला पैसे उडत नाहीत. पण तुम्ही पॅकेजिंग ही खूप सुंदर केलं. आणि मी माझं एक नेहमीचं वाक्य आहे, जो दिखताय वही बिकताय. तर तुम्हाला तेही गणित मस्त जुळलं. तर त्याच्याबद्दल काय सांगाल पॅकेजिंगचं ॲक्च्युली चॉकलेटचं जे आपलं इंडियन चॉकलेट मार्केट आहे हे बूस्ट व्हायचं एक कारण जे आहे ते आहे पॅकेजिंग इंडस्ट्री.
म्हणजे थोडा मी वेगळं तुम्हाला सांगतो की पॅकेजिंग इंडस्ट्री आता एवढी वाढली आहे की ज्याच्यामुळे आपलं चॉकलेट मार्केट पण बूस्ट झालं आहे. राईट. गिफ्टिंग इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे प्रीमियम चॉकलेट्सची जे डिमांड आहे ती खूप वाढली आहे. आणि पॅकेजिंग म्हणाल तर तुम्ही म्हटले बरोबर आहे की आपण पॅकेजिंगमध्ये कमी पडतो. खरं आहे ते. आणि आम्ही सुरुवातीला आम्हालाही खूप त्रास झाला, पण आम्ही त्याच्यामध्येच, कारण पॅकेजिंग म्हटलं की इन्व्हेस्टमेंट खूप येते. जो ॲव्हरेज बिझनेसमॅन असेल किंवा जो ॲव्हरेज उद्योजक कोणी त्याला सुरू करायचं असेल तर सगळ्यात जास्त खर्च पॅकेजिंगचाच असतो. तर त्याच्यातही आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या लेवलला जेवढं काय चांगलं करता येईल आणि हायजेनिक करता येईल त्या दृष्टीने सगळी पॅकेजिंग बनवलेली आहे. कन्झ्युमर सायकोलॉजी पण हेच सांगते. म्हणजे मी थोडंसं जेव्हा स्टडी करतो की कन्झ्युमर जो असतो ना, आपणही कुठली गोष्ट घ्यायला आपल्याला ती बघायला जर आवडली ना तर पुढे आपण ती परचेस करणार. कारण आता समजा हे तुमचे चॉकलेट्स आहेत, टेस्टला तुम्ही 1-2 ठेवाल पण सगळ्या व्हरायटी टेस्टला नाही. पण मला जी पॅकेजिंग आवडली मी ती घेणार, घरी जाऊन मग मी टेस्ट करणार. तर तो गेम आहे. त्यामुळे पॅकेजिंगवर पण भर द्या. मग तुमची 10 रुपयाची वस्तू आहे ना ती तुम्ही 100 रुपयाला नक्कीच विकू शकता. जसं तुम्ही म्हणालात की पॅकेजिंगसाठी खर्च करायला मागत नाही, पण ती कॉस्ट ॲड करून तुमची ॲट दी एंड MRP वाढतेच ना पॅकेजिंगमुळे. आणि कस्टमर पॅकेजिंगची कॉस्ट जरी वाढली तरी कस्टमर पैसे द्यायला तयार असतं. फक्त आपली मानसिकता तेवढी म्हणजे आपले जे विचार आहेत ते तेवढे मोठे झाले पाहिजे. अगोदरच आपण जर छोटे विचार केले की हे एवढी कॉस्ट वाढते, ह्या कॉस्टचा कोण कसं घेणार, तर हे सगळ्यात चुकीचं आहे आणि ते आपल्याला मागे खेचणारे हे जे पाऊल आहे. असं किती प्रकारचे चॉकलेट्स आहेत? कारण बरीच व्हरायटी दिसते. काय काय आहे आपलं? आम्ही तर जवळजवळ मोर दॅन 40 व्हरायटीज आमच्याकडे आहेत. आणि आम्ही ते ब्रँच वाईज म्हणजे आमचे जे आउटलेट्स आहेत तिकडचं जो कस्टमर आहेत, जो क्राऊड आहेत, ज्या लेवलचा आहे, ज्या कॅटेगरीचा आहे, त्या कॅटेगरीप्रमाणे आम्ही त्या आउटलेटमध्ये प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. म्हणजे जिथे पण ह्या 40 मधलं टॉप 5 तुमचे काय सेलिंग आहेत? म्हणजे काय लोकांना, तुम्ही जसं मगाशी म्हणालात ना की आपले जे पारंपरिक जे स्वीट्स होते, गुलाबजाम असेल, आणखीन काय बर्फी असेल, आज चॉकलेट्समध्ये सगळे फ्लेवर उतरले. तर तुमचा बेस्ट सेलिंग किंवा 5 टॉप प्रोडक्ट कुठले? चॉकलेट्सचं तर आता रेग्युलर चॉकलेट्स मार्केटमध्ये बरेच आहेत. मग आम्ही काहीतरी वेगळं करायचं हा आमचा नेहमी प्रयत्न असतो. आमची जी टीम आहे आम्ही सगळे मिळून त्याच्यावरती चर्चा करतो की काहीतरी वेगळं आपण बनवूया. मग आम्ही जवळजवळ 8 वर्षापूर्वी एक चॉकलेट बनवला की त्या फालुदा चॉकलेट. मग त्याला पूर्ण फालुद्याची टेस्ट दिली आम्ही. पूर्ण फालुद्याचं मटेरियल त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकायचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. तर त्याचं ॲक्च्युली अगोदर नाव आम्ही वेगळं दिलं होतं. म्हणजे जी रिअल स्टोरी ती तुम्हाला सांगतो की काय काय वेळेला कशा घटना होतात. तर त्याचं नाव आम्ही वेगळं दिलं होतं त्या फ्लेवरला. काय नाव दिलं होतं? आम्ही त्याला रोज कॅश्यू नाव दिलं होतं. त्याच्यानंतर कस्टमरला आम्ही ते टेस्ट, आणि आमच्याकडे एक पद्धत आहे की आम्ही चॉकलेट टेस्ट केल्याशिवाय कस्टमरला देत नाही. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही ते प्रोडक्ट घरी घेऊन गेले. तुम्ही टुरिस्ट आहे, माझा कस्टमर टुरिस्ट आहे मोस्टली, तो इथनं घेऊन जाणार आणि त्याला जर ते चॉकलेट आवडलं नाही, क्वालिटी आवडली नाही, तर आपलं नाव तर खराब होईल, आपल्या अलिबागचं नाव खराब होईल. आणि मला हे मी नेहमी ठेवतो की आपलं आणि आपल्या अलिबागचं नाव खराब नाही झालं पाहिजे. म्हणून मी कस्टमरला सांगतो की तुम्ही चॉकलेट टेस्ट करा आणि मगच घ्या. तर आम्ही चॉकलेट टेस्टला द्यायचो. तर बऱ्याच वेळा कस्टमर अरे हे फालुद्यासारखं लागतंय, हे फालुद्यासारखं लागतंय. नाव आम्ही रोज कॅश्यू दिलं होतं, पण कस्टमर बोलायला की हे फालुद्यासारखं लागतंय. मग आमच्या डोक्यात ह्याला फालुदा चॉकलेटच नाव देऊया आणि जे आहे ते. आणि मग तो फालुदा चॉकलेट आम्ही त्याला नाव दिलं आणि त्या नावाने तो फेमस झाला आमचा. आणि तसंच आम्ही जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी कुल्फी चॉकलेट बनवलं आहे की याची टेस्ट पूर्ण कुल्फीसारखी. म्हणजे कुल्फी तुम्हाला खिशामध्ये घेऊन फिरू शकत नाही तुम्ही. आणि कुल्फी खायची इच्छा झाली तर काय करणार. मग आम्ही एक कुल्फी चॉकलेट बनवला जो पूर्ण कुल्फीसारखा लागतो. म्हणजे तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला असं वाटेल कुल्फीच खातोय. म्हणजे हे जे असे थोडेसे वेगळे प्रयोग आणि हे करून आम्ही. छान. मॅन्युफॅक्चरिंगबद्दल जाणून घ्यायचं, पण त्याच्या आधी क्विक प्रश्न की चॉकलेट्स प्रीमियम आहेत,
तसे काही प्रीमियम क्लायंट्स पण असतील तुमचे कोण असे? हां, प्रीमियम क्लायंट्स म्हणजे आता आमच्या स्टोर्समध्ये तर बऱ्यापैकी रिपीट खूप क्लायंट्स येतात. तसंच आम्ही बाहेरही आमचे चॉकलेट्स जातात. अहमदाबादला जातात, सुरतला जातात, त्याच्यानंतर मुंबईला टाटा कम्युनिकेशन आहेत, त्यांच्या टोटल फंक्शन्स किंवा काही असेल तर ते आमच्याकडनं चॉकलेट्स घेतात. आणि आम्ही काही NGO बरोबर टाईप आहे आमचं, की त्यांना आम्ही एक म्हणजे सामान्य रेटपेक्षा, कारण ती सोशल सर्व्हिस नो कॉस्ट नो प्रॉफिटवर आम्ही मुंबईच्या काही NGO आहेत त्यांना आम्ही चॉकलेट सप्लाय करतो. छान उपक्रम आहे. आणि म्हणजे वा, बरं, सोशल पण एक सोशल अवेअरनेस हा प्रत्येक उद्योजकाला पाहिजे, नाहीतर ती मुलं कधी खातील असे चॉकलेट्स. छान. आणि ते जे समाधान असतं ना ते पैसे कमवून पण नाही मिळणार असं. सर, मेन भागाकडे येऊया, सेटअप. अर्थातच प्रीमियम चॉकलेट आहे म्हटलं, रॉ मटेरियल पण प्रीमियम असेल तर ते काय ते जाणून घ्यायचं. आणि एका जर मराठी उद्योजकाला, ऑब्व्हियसली सिक्रेट सॉस आपण तो एक असतोच प्रत्येकाचा, ते रेसिपी तर नाही आपण रिव्हील करू शकत, पण एखाद्या उद्योजकाला जर चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यायचं असेल तर एक साध्या सोप्या पद्धती तुम्ही कसं समजाल की काय त्यांनी केलं पाहिजे आणि कसा सेटअप प्रोसेस आहे, काय खर्च साधारण लागतो, युनिट काय आहे, रॉ मटेरियल काय आहे, हे थोडंसं तुमच्याकडनं जाणून घेऊया. चॉकलेटचा जर सेटअप करायचा असेल तर त्याला काय फारशी मोठं भांडवल तर आहे म्हणा, पण थोडासा अभ्यास हवा आहे त्याच्यामधला. आणि रॉ मटेरियल जर म्हटलं तर मेन आपला हे आहे कोको. कोकोचं नॉलेज हवं आहे. कोको बीन्स पण आहेत. कोको बीन्सपासून आम्ही तर आमचं जे कोको आहे आम्ही केरळमधून मागवतो. बीन्स की पावडर? स्लॅब असतो तो. आम्ही आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जे आम्ही एवढ्या वर्षाचा अभ्यास केला आहे त्याच्यानुसार आम्ही वेगवेगळ्या पर्सेंटेजचे स्लॅब आम्ही एक आमचा जो सप्लायर आहे त्याच्याकडनं बनवून घेतो. म्हणजे त्याच्यात पण रॉ मटेरियलमध्ये पण प्रकार आहे? हां, बरेच प्रकार आहे त्याच्यामध्ये. मग त्या आमच्या जे रिक्वायरमेंटप्रमाणे जे आम्ही एवढ्या वर्षाचं जे एक्सपिरियन्स केला आहे त्याच्या आणि त्याच्यावरून आम्ही वेगवेगळ्या पर्सेंटेजचं स्लॅब आम्ही आमच्या सप्लायरकडनं बनवून घेतो, एकदम बेस्ट क्वालिटीचं. आणि सेटअप म्हणाल तर एक बऱ्यापैकी मोठी जागा हवी आहे, हायजेनिक जागा हवी आहे, नंतर काही मशिनरी आहेत, कूलिंग टेबल आहे, अशा सगळं करून साधारण 7-8 लाख मध्ये सेटअप होतो त्याचा. ओके. ते जे तुम्ही स्लॅब्स म्हणता ते कुठून मागवता म्हणालात? केरळमधून. पण मग ते जे काय त्याच्यासाठी जे बीन्स लागतात ते पण इंडियन असतात की ती लोक पण इम्पोर्टेड बीन्स वापरतात? इंडियामध्ये कोको प्रोड्यूस जे आहेत प्रोड्युसर तर सगळ्यात जास्त आपल्याकडे आंध्र प्रदेश आणि केरळ या 2 राज्यांमध्ये कोकोचं प्रोडक्शन होतं. म्हणजे तिकडनं ते बीन्स जाऊन तुम्हाला ते स्लॅब्स ते आपण सगळं टोटल इंडियन बीन्सच यूज करतो. वोकल फॉर लोकल. हां. आणि ड्रायफ्रूट्स पण आम्ही शक्यतो ऑर्गॅनिकच यूज करतो. आता हा म्हणजे व्हॅलेंटाईन मंथ आहे तर तुमचं असं काही चॉकलेटचं असं काही पीक सीझन वगैरे असतो, जसं व्हॅलेंटाईन झालं मग क्रिसमस झालं? हां, थोडंफार जम्पिंग होतं, पण आम्ही म्हणजे माझं पर्सनल असं म्हणते की चॉकलेटसाठी कुठला सीझन आणि कुठला वीक नाही आहे, हे 12 महिने हे आपल्या आनंदावरती आहे. पण एक गिफ्टिंग पर्पजनी आपण म्हणतो ना, तेव्हा असं काही सेल्समध्ये तुम्हाला पीक सायकल अशा काही दिसतात? थोडा पीक होतो, म्हणजे असा खूप असा नाही, पण एक 20% अप असतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये 20% अप हा असतो. म्हणजे अजून पण व्हॅलेंटाईनचं क्रेज आहे लोकांना? आहे, क्रेज आहे. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग परत येतो तुमच्या त्या सेटअपवर. काय काळजी घेतली पाहिजे एक चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये? कॉस्टिंग तुम्ही सांगितलीत, पण ऑब्व्हियसली कन्झ्युमेबल प्रोडक्ट आहे आणि त्यात पण आपण म्हटलं ना, तुम्ही जसं म्हणताय की आता तो तुमचा मोठेपणा झाला की तुम्ही जसं सांगताय की बाबा चला सोपं आहे वगैरे, पण प्रत्येकाला नाही जमणार मला वाटते असं इतकं. तर तुमचं एक काय मी म्हणेन की एक तुम्ही काय काळजी घेता किंवा तुम्ही काय एक तुमची USP आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे इतकं क्वालिटी प्रोडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकला? कारण जर सोपं असतं तर मग सगळेच केलं असतं. काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला ऑन कॅमेरा नाही सांगू शकत, की त्याच्यामध्ये आम्ही एक
पूर्ण नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून आमचं चॉकलेट हे विदाऊट फ्रीज कसं राहील हे डेव्हलप केलेलं आहे. किती राहतं विदाऊट फ्रीज? विदाऊट फ्रीज आमचं चॉकलेट, काही चॉकलेटची व्हॅलिडिटी 3 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत आहे. आणि आपल्या चॉकलेटची स्पेशालिटीज आहे की आपल्या चॉकलेटला फ्रीजची गरज नाही आहे. विदाऊट फ्रीज आपण चॉकलेट ठेवू शकता. ह्याच्या मागचं कारण पण तुम्हाला सांगतो की तुम्ही आता चॉकलेट जर कुठे घ्यायला गेले तर तुमच्या डोक्यात पहिला विचार येईल हे मेल्ट होतील, बरोबर, मी कॅरी कसा करू, ट्रॅव्हलिंगमध्ये मेल्ट होतील, कॅरी कसा करू मी. मग त्याच्यासाठी आम्ही हा सगळा भाग सगळा केला की कस्टमरला हे विदाऊट फ्रीज कॅरी कसे करता येतील. तर त्याच्यामध्ये आम्ही ते एक नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून त्याला विदाऊट फ्रीज कसं राहील चॉकलेट असं डेव्हलप केलं आहे. आणि आम्ही कुठल्याही आउटलेटमध्ये फ्रीज हा प्रकार ठेवला नाही आहे. कारण फ्रीज जर असेल तर कस्टमरच्या डोक्यात पहिलं जाणं की हे चॉकलेटला फ्रीजची गरज आहे. म्हणून आम्ही सगळे चॉकलेट ओपन ठेवतो. कस्टमर सांगतो आमचे चॉकलेट सगळे विदाऊट फ्रीज ओपन आहेत, तुम्ही बिंदास घेऊन जाऊ शकता. पण हे जे फॉर्म्युलेज आहेत ते तर ऑब्व्हियसली आपण ऑन कॅमेरा नाही, पण हे फॉर्म्युलेज तुम्ही स्वतः डेव्हलप केले चॉकलेट्सचे? काही चॉकलेट स्टडी करून केलेत आणि काही आम्ही म्हणजे अनुभवातनं ते डेव्हलप केलेले आहेत. आणि हायजीन मेंटेन करायला काय काळजी घेता तुम्ही? हायजीन मेंटेन करायला एक तर चॉकलेटचं जे आहे ते परफेक्ट टेम्परेचरमध्येच बनवायला पाहिजे. जे बनवताना तुमचं टेम्परेचर चुकलं तर चॉकलेटची क्वालिटी खराब होते. सगळ्यात पहिले टेम्परेचर, त्याच्यानंतर जो तुमचा प्रिमायसेस आहे तो पूर्णपणे म्हणजे तो आम्ही त्याला एक क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे. आणि आम्ही प्रत्येक प्रोडक्टचं एक क्वालिटी टेस्ट ठेवलेली आहे की आम्ही पूर्ण एक प्रोडक्ट फिनिश झालं, एक बॅच बनली आमची की आम्ही त्याचं पूर्ण टेस्टिंग करतो की ह्याची क्वालिटी आपल्या ज्या टर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे आहे की नाही, हे सगळं चेक करूनच मग आम्ही ते पुढे आउटलेटमध्ये पाठवतो. तुम्ही जे म्हणता की तुम्ही प्रत्येक बॅच बनल्यानंतर क्वालिटी टेस्टिंग करताय किंवा बाकी पण टेस्टिंग करताय. आपण आता ज्या मोठे फ्रँचायझीज घेतले, मॅकडी असेल, पिझ्झा हट असेल, हे जगभरात त्यांच्या फ्रँचायझीज आहेत. तुम्ही कुठेही गेलात मॅकडीमध्ये, एखादा बर्गर 10 मॅकडीमधनं घेतला तर त्याची चव सेमच लागते. कारण त्यांच्या ते फॉर्म्युलेज डिसायडेड आहेत, त्यांची रेसिपीज डिसायडेड आहेत, चेकलिस्ट आहे, त्याला आम्ही SOP पण म्हणतो टेक्निकल भाषेत. तर तुमच्याकडे असं काही SOPs वगैरे डिफाईन आहेत का की पूर्णपणे तुमची अजून पण इन्व्हॉल्वमेंट 100% चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लागते आणि प्रत्येक बॅचमध्ये 19-20 होतं का की नाही? स्टँडर्डाईज सगळं केलं? सगळं स्टँडर्डाईज आहे. कारण आपल्या प्रत्येक फ्लेवरचा प्रत्येकाचा रेशो हा एक्झॅक्ट आम्ही बनवलेला आहे आणि त्याच स्टँडर्डमध्ये सगळं आमचं बनतं. पण 10 वर्षापूर्वी आमची इन्व्हॉल्वमेंट किती असते ह्याच्यात? माझी इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सुरुवातीला तर 100% इन्व्हॉल्वमेंट होती. सुरुवातीचे काही वर्ष आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिलीच आम्ही ह्याच्यामध्ये चॉकलेट बनवण्यापासून पॅकिंग करण्यापासून सगळं आम्ही करायचो. मग जसं जसं थोडा व्याप वाढत राहिला मग आम्ही थोडंसं आमचा म्हणजे आमच्यावरचं जे बर्डन आहे थोडं थोडं कमी करत गेलो. आणि आता माझा फोकस पूर्ण मी फक्त डेव्हलपमेंटवरती केला की 100% मी फक्त चॉकलेट्स आपला बिझनेस कसा स्प्रेड करता येईल हेच करतो. आणि आमची सगळी टीम आहे, बाकीचं सगळं व्यवस्थित सांभाळते. मोठी टीम आहे आमची. फॅमिली तुम्ही म्हणत, कोण कोण फॅमिलीमधनं तुम्हाला हेल्प करतं बिझनेससाठी? फॅमिलीमध्ये तर सगळ्यात पहिले माझी कझिन आहे, नंतर वाईफ आहे, मुलगी आहे, आई आहे, सगळेच आम्ही म्हणजे हां. आणि माझा स्टाफ आहे, पूर्ण एक फॅमिलीच आहे. 3 आउटलेट आणि सगळं युनिट मिळून किती जणांना रोजगार दिलात हा महत्त्वाचा प्रश्न. तसे आम्ही सगळी 15 जणांची टीम आहे. छान. अच्छा, सगळे मिळून मग 3 आउटलेट आणि युनिट तुम्ही सांभाळता. सुपर. खूप टेक्निकल पॉडकास्ट. हां बोला सर. आणि अजून एक माझा बोला. ज्यावेळेला मी या प्रोफेशनमध्ये आलो, एक आमचं की कितीही आपला बिझनेस वाढला तरी मशीनला काम न देता माणसांच्या हाताला काम कसं मिळेल हे आम्ही फोकस ठेवलेलं आहे. मग जिथे जिथे गरज नाही आहे तिथे आम्ही मशीन फ्युचरमध्ये यूज करणार नाही आहे.
आणि आत्ताही करत नाही आम्ही. जिथे खूपच म्हणजे जिथे आता त्याच्याशिवाय पर्यायच नाही तिथेच फक्त आम्ही मशीन यूज करतो. बाकी टोटल काम आम्ही हँडमेड पद्धतीने करतो. छान. तुमचे म्हणजे मगासपासून इतके सगळे थॉट्स आहेत, सोशल कॉज असेल, हा असेल. एक उद्योजक ना त्याच्या व्यवसायामुळे मोठा नाही होत, त्याचे जे विचार आहेत ना त्याच्यामुळे मोठा होतो. आणि ते शेवटपर्यंत जर टिकले ना, तो जो इथिकल आपण प्रॅक्टिस म्हणतो ती जर टिकली तर लिगसी क्रिएट होते. माझं पण हेच आहे की मला लोकांनी ओळखायला नको, माझ्या ब्रँडला लोकांनी ओळखायला पाहिजे. येस, नक्कीच. शेवटचे 2 प्रश्न. एक, आज तुमचा इतका मोठा प्रवास आहे व्यवसायातला आणि खूप वेगळं काहीतरी करताय. नाहीतर नॉर्मली काय होतं ना, बघायला मिळतं की एखाद्याने केक शॉप टाकलाय, तो चालतोय, त्याच्या बाजूला 4 जण केक शॉप टाकतात. एखाद्याने बर्गरचं आउटलेट टाकलाय, चालतोय, वडापावची गाडी चालतंय, 10 लोक बाजूला. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं जाऊन काहीतरी प्रवाहापेक्षा थोडंसं म्हणतो ना वेगळं जाऊन काहीतरी वेगळा प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल आहे. तर एवढ्या सगळ्या प्रदीर्घ तुमच्या अनुभवातनं एक उद्योजक म्हणून तुमचं काही कन्क्लुजन आहे का आणि आपल्या ऑडियन्ससाठी काय मेसेज आहे का? आणि एक माझा एक मेन प्रोडक्टचं मी सांगायचं राहून गेलं की फज. फज हा जो अल्टिमेट प्रोडक्ट आहे. आणि सगळ्यांना सांगेन अल्टिमेट प्रोडक्ट आहे, बेस्ट प्रोडक्ट आहे तो. बोला. फज मध्ये आम्ही एवढं R&D केलं आणि एवढं म्हणजे 3 वर्ष आम्ही त्या प्रोडक्टच्या मागे होतो. ओके. सगळेच आम्ही जी आमची टीम आहे. ओके. की ह्याला अजून कसं बेटर बनवता येईल. की फज आता तसं बघितलं तर लोणावळ्यामध्ये एक आहे फज, मिळतं ना, ते खूप फेमस आहे महाराष्ट्रात. पण त्यांचा म्हणजे तिकडे मिळणारे जे फज आहे हे 3 दिवसाच्या वरती राहत नाही. म्हणजे त्याची शेल्फ लाईफ किंवा व्हॅलिडिटी हे 3 दिवस आहे. ओके. तर आमचा प्रयत्न असा झाला की आम्ही ह्याची व्हॅलिडिटी कशी वाढवता येईल. तर ह्याच्यासाठी आम्हाला जवळजवळ 3 वर्ष लागली. अच्छा. त्याच्यामध्ये त्याला डेव्हलप करायला. आणि सुरुवातीच्या अलिबागमध्ये काय एवढी क्रेज नव्हती फजची, पण येणाऱ्या टुरिस्टला आम्ही आमचा टार्गेट कस्टमर 99% टुरिस्ट आहे. राईट. तर मग आम्ही त्याच्यावरती एवढा R&D केलं आणि हे करून आज आमचा जो फज आहे म्हणजे खाल्ल्यानंतर कस्टमर जी टॅगलाईन दिली आम्हाला बेटर दॅन ABC. आणि त्याची व्हॅलिडिटी पण आमची 10 दिवस आम्ही ती विदाऊट फ्रीज तुम्ही 10 दिवस तो राहू शकतो. आणि पहिल्या दिवशी जी त्याची टेस्ट आहे तीच 10व्या दिवशी तुम्हाला त्याची टेस्ट मिळेल. म्हणजे मी ती 3 वर्षाची मेहनत तुमच्या त्या फजमध्ये खाल्ल्यावर कळते. ती अशी ऐकून नाही कळणार, ती खाल्ली तरच कळेल. आणि तुमचं मला विजन नाही माहीत, कदाचित तुम्हाला तो अजून बेटर बनवायचा असेल, पण ॲज अ कस्टमर म्हणून मला असं वाटतं की यार इससे बेहतर क्या हो सकता है. कारण मी तो रेग्युलर खातो, मला आवडतो तो फज. पुन्हा एकदा माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो की तुमचं एक उद्योजक म्हणून मराठी तरुणांना किंवा एकंदरीत तुमच्या अनुभवातून एक काय संदेश द्याल? सगळ्यात पहिले आपला जो मराठी उद्योजक आहेत, तरुण आहेत, यांनी अभ्यास करून म्हणजे आपण त्याच्यात कमी पडतो की आपला स्टडी कमी आहे, फायनान्शियल नॉलेज कमी आहे. आणि जो फक्त कोणीतरी काहीतरी करतोय, जसं तुम्ही म्हणाले इकडे एक वडापावची गाडी लागली म्हणून आपण पण लावावी, ही वृत्ती म्हणण्यापेक्षा आपण अभ्यासात कमी आहे. मी पण खूप अगोदरपासनं बऱ्याच व्यवसाय म्हणजे 2-3 व्यवसाय केलेत, त्यातनं शिकलो. म्हणजे ट्युशन फी जी खूप मोठी अमाऊंट ट्युशन फी म्हणून भरलेली आहे, म्हणजे समजू शकता तुम्ही. आणि ते प्रत्येकजण भरतो. कारण ही ट्युशन फी भरायला लागली नाही पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यासाठी जर आपल्या तरुणांनी थोडंसं अगोदर नॉलेज घेतलं की या व्यवसायासाठी काय लागतं, मार्केट सर्वे केला. आणि अजून एक आपल्या मराठी माणसांचं एक की आपण आहे ना बिझनेस आणि घर ह्याच्यात सेपरेशन नाही करत. म्हणजे आपण ते एकत्रच करतो सगळं. म्हणजे जे आता व्यवसायामध्ये जे काय आज आले 5,000 रुपये आज आले ते घरी, पण तसं नसतं. डिसिप्लिन हे जे आपण जर सेपरेशन जर केलं की आता माझा चॉकलेटचा व्यवसाय, पण माझा अजून एक आईस्क्रीम पार्लर पण आहे माझं. तर मी माझं घरचं जे आहे ते माझं आईस्क्रीम पार्लर आहे. मी त्याच्यावरती सगळं माझं घर चालतं.
पण हे जे चॉकलेटचं हे मी फक्त डेव्हलपमेंटमध्ये ओके. चॉकलेटमध्ये जे काय मला येईल ते मी त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यात expansion एक्सपेन्शनमध्येच सगळं माझं चाललंय त्याच्यामध्ये. आणि आता तुम्ही आपली चर्चा झाली तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की लवकरच आमचे 2 प्रोडक्ट आम्ही ओपन मार्केटमध्ये लॉन्च करायच्या तयारीमध्ये आहे. म्हणजे पूर्ण भारतभर आपलं ते प्रोडक्ट लॉन्चिंगच्या तयारीमध्ये आहे. लवकरच 2 ते 3 महिन्यामध्ये लॉन्च होईल आपलं ते. तर त्याचीच पूर्ण गेल्या 6-7 महिन्यापासून तयारी चालली आहे. आणि आपला ब्रँड हा ग्लोबल ब्रँड करायचा आहे हे आपलं मिशन. नक्कीच होणार, नक्कीच होणार, कारण प्रोडक्ट खूप चांगला आहे तुमचा. सर खूप छान गप्पा झाल्या आणि मजा आली मला गप्पा मारायला. बऱ्याचशा गोष्टी मलाही तुमच्याकडनं नव्याने कळल्यात, त्याही मी माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करेन. आणि खूप डिटेलिंगमध्ये तुम्ही ना टेक्निकली जाऊन पण समजवलं आणि त्याचबरोबर सोप्या भाषेतही समजवलं की बिझनेस कसा करावा, का करावा आणि कुठला करावा आणि कुठे करावा. सो दिलेल्या वेळेबद्दल आणि माहितीबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मस्त छान आणि गोड असा पॉडकास्ट झाला आहे, कारण विषयच तो होता चॉकलेट. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काय शिकलो आहे तर चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं मार्केट किती मोठं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ट्युशन फी जर भरायची नसेल तर सराई सांगितल्याप्रमाणे अभ्यास करून व्यवसायात उतरा. त्याचाही कंटाळा असेल तर माझा मराठी उद्योजकचे पॉडकास्ट बघा, तरी पण तुमची ट्युशन फी बऱ्यापैकी वाचेल याची मी तुम्हाला खात्री देतो. हा पॉडकास्ट आवडला असेल अशी मला खात्री आहे. हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन पॉडकास्टमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुमची रजा घेतो. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO, डिजिट्रेकर्स टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.